श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 29। मागे एका अध्यायात सांगितल्याप्रमाणे गर्भाद्री पर्वतावर मच्छिंद्रनाथ राहिला व गोरक्षनाथ तीर्थयात्रा करीत होता। त्याने गिरिनारास जाऊन दत्तात्रेयाची भेट घेतली। तो दत्तात्रेयाच्या पाया पडल्यावर दत्तात्रेयाने तोंडावरून हात फिरविला व मच्छिंद्रनाथ कोठे आहेत व तू इकडे कोठे आलास म्हणून विचारले। तेव्हा गर्भाद्री पर्वतावर मच्छिंद्रनाथ तपश्चर्या कराव्यास राहिले आहेत व त्यांनीच सांगितल्यावरून व मी तीर्थ करीत करीत आपल्या चरणांजवळ आलो असे गोरक्षनाथाने सांगितले। नंतर दत्तात्रेयाने गोरक्षनाथास सांगितले, मला तुझ्यापासून एक कार्यभाग करून घ्यावयाचा आहे। तो असा की भर्तृहरीवर मी अनुग्रह केला, पण तो आपल्या बायकोसाठी स्मशानात शोक करीत राहिला आहे। या गोष्टीस आज 12 वर्षे झाली। तो गवत पाने खाऊन जिवंत राहिला, तरी तू तेथे जाऊन त्यास सावध कर। हे सर्व जग मिथ्या अशाश्वत आहे असे त्याच्या अनुभवास आणून दे व त्यास नाथपंथांत आण। मी त्यास मागे उपदेश केला तेव्हा त्याने मी नाथपंथास अनुसरीन असे माझ्याजवळ कबूल केले होते असे सांगून भर्तृहरीची जन्मापासूनची संपूर्ण हकीकत सांगितली। ती ऐकून घेतल्यानंतर गोरक्षनाथाने दत्तात्रेयास सांगितले की आपल्या कृपेने मी हे कार्य करून येतो। नंतर दत्तात्रेयाची आज्ञा घेऊन आणि त्यास वंदन करून तो निघाला। मग गोरक्षनाथाने व्यानस्त्राचा जप करून कपाळी भस्म लावताच तो 1 निमिषात 50 योजने लांब अवंतीस गेला। तेथे स्मशानामध्ये भर्तृहरी बसला होता। शरीर अगदी क्षीण झाले होते व त्यास पिंगलेचा एकसारखा ध्यास लागला होता। त्याची स्थिती पाहताच गोरक्षास अत्यंत वाईट वाटले। त्याने असा विचार केला की या समी हा पिंगलेच्या विरहाने अगदी भ्रमिष्ठासारखा होऊन गेला आहे। अशा वेळी जर मी ह्यास उपदेश करीन तर फायदा होण्याची आशा नाहीच, पण उलट माझे सर्व भाषण मात्र व्यर्थ जाईल। यास्तव तो आपल्या सांगण्यास अनुकूल होऊन आपल्या मनाप्रमाणे वागले अशी युक्ती योजून कार्यभाग साधून घ्यावा। त्याप्रमाणे विचार करून गोरक्षनाथाने कुंभाराकडे जाऊन 1 मडके विकत घेतले व त्यास बाटली असे नाव दिले। नंतर त्या मडक्यास चित्रविचित्र रंग देऊन सुशोभित केल्यावर ते तो स्मशानात घेऊन गेला। तेथे ठेच लागली असे ढोंग करून तो जमिनीवर पडला व बेशुद्ध झाल्यासारखे त्याने केले। त्यावेळेस बाटली मडके फुटून गेली असे पाहून तो रडू लागला। त्याने तिच्यासाठी फारच विलाप केला। त्याने त्या खापराचे सर्व तुकडे जमा करून जवळ घेतले आणि रडत बसला, ती आपणास अत्यंत उपयोगाची होती व मी मरून ती बाटली राहिली असती तर फार नामी गोष्ट पडती अशा भावार्थाच्या शब्दांनी फारच विलाप करून बाटली बाटली म्हणून मोठमोठ्याने गोरक्षनाथ रडत बसला। हे पाहून जवळच बसलेला भर्तृहरीस नवल वाटले। त्यास राहून राहून हसू येई। गोरक्षनाथ एकसारखा धायधाय रडत होता। तो म्हणे, माझे बाटलीधन कोण्या दुष्टाने हिरावून नेले। हे बाटले, एकदा मला तुझे तोंड दाखीव पाहू। अशा प्रकारचा त्याचा विलाप ऐकून भर्तृहरी पिंगलेचा नाद विसरला। अर्ध्या पैशाची त्या बाटलीची किंमत आणि तेवढ्यासाठी बाटली बाटली म्हणत रडत असलेला गोरक्षनाथास पाहून भर्तृहरीस उगीच बसून राहावेना। तो गोरक्षनाथास म्हणाला, मडक्याची किंमत ती काय व तेवढ्यासाठी मूर्खाप्रमाणे तू योगी म्हणवीत असता रडत बसला आहेस, हे काय? तेव्हा गोरक्षनाथ विचारू लागला, राजा, तू कोणासाठी दुःख करून शोक करीत बसला आहेस बरे? आवडत्या वस्तूच्या दुःखाचा अनुभव तुला आहेच। त्याचप्रमाणे माझी बाटली फुटल्यामुळे मला किती दुःख झाले आहे हे माझे मीच जाणतो। हे ऐकून भर्तृहरी म्हणाला, मी मडक्यासारख्या क्षुल्लक वस्तूकरिता शोक करीत नाही। प्रत्यक्ष माझ्या पिंगलाराणीचा घात झाला आहे म्हणून तिचे मला भारी दुःख होत आहे। ती मला आता पुन्हा प्राप्त व्हाव्याची नाही, परंतु अशी मडकी हवी तितकी मिळतील। ते ऐकून गोरक्षनाथाने सांगितले की तुझ्या पिंगलेसारख्या लक्षावधी पिंगला एका क्षणात निर्माण करून देईन
पण माझ्या बाटलीसमान दुसरी बाटली कदापि मिळाव्याची नाही. तेव्हा भर्तृहरीने म्हटले की तू लक्षावधी पिंगला उत्पन्न करून दाखीव, म्हणजे मी तुला लाखो बाटल्या निर्माण करून देतो. उगीच थापा मारून वेळ साजरी करून नेऊ नकोस ते ऐकून, जर मी पिंगला उत्पन्न करून दाखविल्या तर तू मला काय देशील म्हणून गोरक्षाने भर्तृहरीस विचारले. तेव्हा आपले संपूर्ण राज्य देण्याचे भर्तृहरीने कबूल केले व दैवतांना साक्षी ठेवून बोलल्याप्रमाणे केल्यास माझे पूर्वज नरकवास भोगतील आणि मीही 100 जन्म रवर्व नरक भोगीन, अशी भर्तृहरीने प्रतिज्ञा केली. मग गोरक्षनाथ त्यास म्हणाला, तू आपले बोलणे खरे करून दाखवशील तर 100 जन्मच नव्हे पण सहस्त्र जन्मपर्यंत नरक वास भोगशील.